आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अतिशय प्रेरणादायी अहवालावर चर्चा करणार आहोत. हा अहवाल आपला सरकारी प्राथमिक शाळांबद्दलचा जो नेहमीचा एक दृष्टिकोन असतो ना, तो पूर्णपणे बदलून टाकणार आहे. हो, खरंय. म्हणजे बऱ्याचदा आपण केवळ भौतिक सुविधांची कमतरता हाच विषय धरून बसतो. अगदी. पण खातगावातील सरपंच, पोलीस पाटील आणि काही ग्रामस्थांनी मिळून पारडी इथल्या एका जिल्हा परिषद शाळेला जी नुकतीच भेट दिली, त्यात त्यांनी जे पाहिलं ते थक्क करणार आहे. एका सामान्य वाटणाऱ्या सरकारी शाळेचं एका आदर्श शाळेत कसं रूपांतर होऊ शकतं हे यातून दिसतं. आणि या ग्रामस्थांचं तिथे जाण्याचा मूळ उद्देशही तोच होता. तिथलं सकारात्मक वातावरण प्रत्यक्ष अनुभवायचं होतं त्यांना. हो, आणि या भेटीची सुरुवातच खूप भारी झाली. अहवालात लिहिल्याप्रमाणे पारडी शाळेचा परिसर तसा छोटा आहे, पण तो अत्यंत स्वच्छ आणि एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिसला. आणि तिथले मुख्य सय्यद सर यांनी ज्या प्रकारे हस्तमुखाने स्वागत केलं, त्यातूनच त्यांचं उत्तम नियोजन दिसून येतं. पण मला वाटतं या भेटीतला सर्वात लक्षवेधी भाग म्हणजे शाळेचा परिपाठ. हो, तो परिपाठ. म्हणजे शहरातल्या मोठ्या खाजगी शाळांनाही लाजवेल अशी शिस्त तिथे होती. खरंच. आणि यातील वेगळेपण म्हणजे सूत्रसंचालनासाठी त्यांनी वापरलेली रोटेशन पद्धत. म्हणजे एकाच विद्यार्थ्याला रोज संधी देण्यापेक्षा बरोबर, प्रत्येक विद्यार्थ्याला मंचावर येण्याची संधी दिली जाते. परिपाठाच्या शेवटी ही मुलं आपल्या आईवडिलांसाठी एक कृतज्ञता गीत सुद्धा गातात. देव कुठे आहे? आई वडिलांमध्ये देव आहे. आई वडिलांचं एक प्रार्थना आपण आज म्हणूया. स्पेशली मला खूप आवडते. आर यू रेडी? कारण शिक्षणाचा मूळ उद्देश फक्त साक्षर करणं नसून एक उत्तम नागरिक घडवणं हा असतो. लहान वयातच संस्कार आणि आदर रुजवणं हा भावनिक विकासाचा खूप महत्वाचा टप्पा आहे. अगदी 100% सहमत आहे मी. आणि संस्कारांसोबतच त्यांच्या दैनंदिन सवयी सुधारण्यासाठी राबवलेली स्वच्छता स्पर्धा हा तर एक वेगळाच विचार आहे. हो, तिथे जो विद्यार्थी रोज स्वच्छ आणि नीटनेटका गणवेश घालून येतो त्याला दररोज एक मेडल आणि काही पॉइंट्स दिले जातात. आणि याच पॉइंट्सच्या आधारे वर्षाच्या शेवटी वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षीस मिळतं. म्हणजे बाह्य सक्ती किंवा शिक्षेपेक्षा अगदी तेच. पॉइंट्स आणि बक्षीस पद्धतीमुळे मुलांमध्ये स्वतःची काळजी घेण्याची एक सकारात्मक सवय निर्माण होते. ही आंतरिक प्रेरणा आयुष्यभर त्यांच्यासोबत राहते. स्वच्छतेची ही सवय तर उत्तम आहेच, पण मला सर्वात जास्त आवडलेला आणि अनोखा उपक्रम म्हणजे शाळेची मिनी बँक. अरे हा, तो उपक्रम तर खूपच नाविन्यपूर्ण आहे. हो ना. ग्रामीण भागात जिथे अनेकदा मोठ्या माणसांनाही बँकेत जाण्याची किंवा व्यवहार करण्याची भीती वाटते, तिथे या शाळेतील लहान मुले चक्क स्वतःची बँक चालवतात. खाऊचे थोडे थोडे पैसे वाचवून पासबुकवर जमा करतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बँकेचे कॅशियर आणि व्यवस्थापक हे स्वतः विद्यार्थीच आहेत. खरंच कमाल आहे. लहान वयातच अशी जबाबदारी दिल्याने त्यांना पैशाचे व्यवस्थापन तर समजतेच, पण त्यांची निर्णय क्षमता आणि नेतृत्व गुणही विकसित होतात.
Good morning, friends. I am Pari. I am bank manager. Good morning, friends. I am Ojan. I am bank manager. Good morning, friends. My name is Rohit. I am bank manager. Total collection of today. My total amount 4,780. My total amount 11,130. 4,380. प्रत्यक्ष व्यवहारातलं हे ज्ञान खूप शाश्वत असतं. या सगळ्या व्यावहारिक शिक्षणाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या अभ्यासावरही दिसतो. पहिली ते चौथीची मुले चक्क 19 पर्यंतचे पाढे अगदी सहज म्हणतात. बापरे, 19 पर्यंतचे पाढे. हो, आणि एवढंच नाही, देशाच्या आत्तापर्यंतच्या सर्व राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नावे त्यांना क्रमाने पाठ आहेत. जाऊ दे ना, पहिल्या वर्गात आहे ना, पाहू तुझी क्वालिटी किती डेव्हलप झाली. बाहेर गावून आलास ना शिकायला. कुठला आहेस तू? कोणता तालुका? तालुका गोंदी. तिरोडा. जिल्हा गोंदिया. अच्छा. इथून हा शिकायला आला. याचे वडील किती रूम करून ठेवला, आजीसोबत राहते. 7 दिवसांगावी जाते. म्हणजे इथं बाहेरगावची पोरं खोल्या करून राहतात. पहिले पंतप्रधान? पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरे? गुलजारीलाल नंदा. तिसरे हो, लाल बहादूर बोलू शास्त्री. दे त्याला. तुम्ही काय त्याला पाहून किती काही फायदा तर झाला पाहिजे इथं आल्याचा. तुम्हीच बोलाल तर कसं होईल. चौथे? इंदिरा गांधी. 5वे पंतप्रधान? मोरारजी देसाई. 6वे पंतप्रधान? 6वे पंतप्रधान हो हो चरण सिंग. हा, टाळ्या वाजा. व्हेरी गुड. 7वे पंतप्रधान? राजीव गांधी. 8वे पंतप्रधान? विश्वनाथ प्रताप सिंह. 9वे पंतप्रधान? चंद्रशेखर. 10वे पंतप्रधान? पी.व्ही. नरसिंहराव. 11वे पंतप्रधान? अटल बिहारी वाजपेयी. 12वे पंतप्रधान? एच.डी. देवगौडा. 13वे पंतप्रधान? इंद्रकुमार गुजराल. गुजराल. हा. 14वे पंतप्रधान? मनमोहन सिंग. 15वे पंतप्रधान? नरेंद्र मोदी. अरे वा, अरे वा, शाबाश. व्हेरी गुड. हे त्यांच्या उत्तम स्मरणशक्तीचं आणि शिक्षकांच्या मेहनतीचं उदाहरण आहे. या पारंपरिक पाठांतरासोबतच त्यांचा आधुनिक तंत्रज्ञानातील वावरही महत्वाचा आहे. वर्गात कधी शिक्षक नसतील तरीही ही मुलं थांबून राहत नाहीत. ते स्वतःहून स्मार्ट बोर्ड सुरू करतात आणि अभ्यास करतात. तंत्रज्ञानाची अजिबात भीती न बाळगता स्वतःहून अभ्यास करण्याची ही सवय आजच्या काळात खूप दुर्मिळ आहे. नक्कीच. या सगळ्यावरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. उत्तम शिक्षणासाठी केवळ भव्य इमारतींची किंवा भरपूर निधीची गरज नसते. सय्यद सरांसारख्या शिक्षकांची व्यापक मानसिकता आणि गावाची साथ असेल तर एक उत्कृष्ट शिक्षण व्यवस्था उभी राहू शकते. अगदी बरोबर. आणि या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक विचार नक्कीच मनात येतो. जर खेड्यातील प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलं स्वतःची मिनी बँक अत्यंत कुशलतेने चालवू शकतात आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा इतक्या सहजतेने वापर करू शकतात, तर योग्य नेतृत्व मिळाल्यास आपण आपल्या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या खऱ्या क्षमतेला आत्तापर्यंत कमी तर लेखत नव्हतो ना? यावर नक्कीच गंभीरपणे विचार व्हायला हवा. शिक्षक वर्गात नसतानाही विद्यार्थ्यांचा स्वतःहून अभ्यास सुरू होता. तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून गावकरी खरोखरच अवाक झाले. इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. सांगा ना. तंत्रज्ञान वर्गात आणणं सोपं आहे, पण ते मुलांच्या हाती विश्वासाने सोपवणं हे वेगळं आहे. शाळा मोठी असण्यापेक्षा शिक्षकांची मानसिकता मोठी असणे महत्वाचे असते, या वाक्याचा हा खरा अर्थ आहे. बरोबर. तंत्रज्ञानाचा केवळ देखावा न करता ते मुलांच्या हाती दिल्याने त्यांच्यात जो आत्मविश्वास आला आहे तो आपण इथे पाहू शकतो. आणि शिक्षक नसतानाही अभ्यास सुरू आहे, याचा अर्थ शिस्त ही लादलेली नाही, तर ती आतून आलेली आहे. नक्कीच. आणि हे सगळं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खादगावच्या गावकऱ्यांनी एकच भावना मनात घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. कोणती भावना? ती म्हणजे इच्छाशक्ती, योग्य विचार आणि समाजाचं सहकार्य असेल तर आपल्या गावची शाळा ही आदर्श बनू शकते. हाच या संपूर्ण दौऱ्याचा आणि आजच्या चर्चेचा मुख्य बोध आहे. मुबारक सय्यद सरांसारखे शिक्षक फक्त अभ्यासक्रम शिकवत नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने समाजाचं भविष्य घडवत आहेत. अगदी खरे. कोणत्याही क्षेत्रातील बदलासाठी फक्त संसाधनांची म्हणजे पैशांची गरज नसते, तर समर्पणाची आणि जिद्दीची सर्वात जास्त गरज असते, हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं. हो, आणि मला वाटतं की या उदाहरणातून आपण सगळ्यांनीच खूप काही शिकलं. आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक माननीय अनुपजी रामटेके सर, आज आपण आदर्श शाळेला भेट दिली मुबारक सय्यद सरांचे. सांगा काय कसा वाटला अनुभव? आज आम्ही तालुका मोवाडी आणि गाव पारडी इथे जिल्हा परिषद शाळा सय्यद सर यांच्या शाळेला आम्ही भेट दिली. सकाळी 9:30च्या दरम्यान जो परिपाठ त्यांनी आम्हाला दाखवला मुलांच्यातर्फे तो खूप म्हणजे लौकिक आहे. प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम घ्यायला पाहिजे शिक्षकांनी.
आणि त्या शाळेतील जे मुलांची गुणवत्ता आहे ती एखाद्या CBSEचे जे आता कॅन्डिडेट आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने उत्कृष्ट आहे. आणि तिथली मुलांची जी गुणवत्ता आहे खूपच म्हणजे प्रगतशील आहे. आणि तिथील जे मुले आहेत हे खरंच समोर त्या गावाचा नाव रोशन करतील अशी मी खात्रीपूर्वक सांगतो. आणि प्रत्येकाने त्या शाळेप्रमाणे आपल्या गावामध्ये कशा शाळा निर्माण होतील आणि शिक्षक कसे गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवतील एवढंच मी आजच्या संदर्भात म्हणजे प्रसंगी सांगू इच्छितो. आणि मी सुद्धा प्रेरित झालेला होता शाळा बघून. आणि तिथले जे काही नवीन उपक्रम किंवा त्यांचे नाविन्यपूर्ण जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचा बोध मी माझ्या गावामध्ये घेऊन तिथे सुद्धा या प्रकारचे उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करीन हे आजच्या प्रसंगी गावी. एक जिल्हा परिषदचे एक पालक म्हणून आशीर्वाद भाऊ आपण उपस्थित राहिला आणि आप ग्रामपंचायतचे लिपिक पण आहात, त्याबद्दल काय अभिप्राय द्याल? आजचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. शाळाही अतिसुंदर आहे. तेथील जे शिक्षक आहेत सय्यद सर त्यांनी त्या शाळेला भरपूर मोठं योगदान दिलं आहे. तेथील मुलं, तेथील पालक व त्या शाळेचा परिसर उत्कृष्ट वाटलं, मन हिरावून गेलं. अशाच पद्धतीची शाळा आम्ही संकल्प करतो का अशाच पद्धतीची शाळा आम्ही आपल्या गावाची करू व त्यामध्ये सर्वांचा सहभाग घेऊ. खातगावचे सरपंच सौ माधुरी कैलासजी वैद्य, आज आम्ही आदर्श शिक्षक मुबारक सय्यद यांच्या पारडी येथील शाळेला भेट दिली, त्याबद्दल मग सांगा मॅडम. शाळा शिक्षक चांगले, शिक्षकांमुळे ते विद्यार्थी घडते, चांगले विद्यार्थी शिस्त आणि सरळ. आणि म्हणजे एका शिक्षकांनी आणि सर्व गावकऱ्यांनी मनात ठरले तर एक आदर्श शाळा घडू शकते, बनू शकते. काही सांगू शकत नाही का जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं चांगलं शिक्षण त्यांनी एवढे मुलांना घडवलं आहे की आपण म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढी अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. आपण एवढ्या शाळा बघतो, आपण त्यांच्यामध्ये काहीच नाही एवढ्या शाळेचं जो काही त्यांनी शाळेमध्ये मुलांना घडवलं आहे. ते नवीन उपक्रम राबवले आहेत म्हणजे मुलांना कसं समोर आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरवू शकतो. त्यांना आपण लहान वयापासून ते जनरल नॉलेज वगैरे झालं कोणत्याही याच्यामध्ये त्यांनी ते सर्व आपल्याला दाखवलं आहे मुलांना. ते अप्रतिम आहे. मी अशी म्हणजे अपेक्षाच करू शकते, मी असं बघितलंच नाही. एवढे मुलांमध्ये म्हणजे भर भरून त्यांच्यामध्ये ज्ञान आता पहिली ते चौथी या येतेमध्ये त्यांना भरभरून ज्ञान त्यांच्यामध्ये समाविष्ट झाला आहे. धन्यवाद. खरंच त्या मुख्याध्यापकांचे खूप त्यांनी हे कला कौशल्य अजून मुलांना द्यावं. आपल्या मार्फत त्यांनी मुलांना घडवण्याचं काम अत्यंत म्हणजे अनंत सुरू ठेवावं. बरोबर. माझी शुभेच्छा आहे. पण जाता जाता मला एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. हो, नक्की. जर एका छोट्या गावातील जिल्हा परिषद शाळा आपल्या मर्यादित सुविधांमध्येही विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यावहारिक ज्ञान, आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञानात स्वावलंबी बनवू शकते, तर मग मोठ्या शहरांतील अवाढव्य फी घेणाऱ्या आणि सर्व सुविधांनी युक्त असलेल्या शाळा अशा प्रकारच्या साध्या पण अत्यंत प्रभावी ग्रासरूट इनोव्हेशन्स आपल्या व्यवस्थेत राबवण्यास का मागे पडतात? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हो ना? तिथे अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर विश्वास टाकणारे उपक्रम का दिसत नाहीत? यावर सर्वांनीच नक्की विचार करायला हवा. धन्यवाद. धन्यवाद.